तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी संदेश विचारे आणि आज आलेले आहेत आमचे सर्व मित्र इकडे पाठी. हे दोघे जण पाठचे मुंबईत आहेत. तर तुम्हाला माहित असेल, योग आहे आपला, शेट्टी आहे, रौनक आहे आणि इकडे बाई गाडी चालवत आहे. आणि पावसातून चाललोय आम्ही. पाऊस काय माहित आला तर आम्ही चाललोय मासे पकडायला. आणि नंतर खूप सारे प्लॅन आहेत, सगळं दाखवेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा, एन्जॉय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा. टू व्हीलर वरती आपण तिघ जण हे हो, इकडून गेलेलो, असला पाऊस पडलेला बापरे. तो पण व्हिडिओ आहे आपला युट्यूब वरती. तो पण व्हिडिओ टाकला तो पण आणि आहे. त्यावेळी तांबोशी पण भेटले होते आपल्याला. तांबोशी, दोन तांबोशी भेटला होता. हा. मासे तर भरपूर पकडले आहेत प्रमाणाच्या बाहेर. आज बघूया काय भेटते. सगळ्यात लास्ट ते हा आला होता ना, कोण? भाऊ रे, प्रथमेश. हा, तो प्रथमेश. कोबरा भेटला तेव्हा. गोबरा भेटला होता. तेव्हा पण अचानक प्लॅन ठरला ना आपला, चला जाऊया मासे पकडायला म्हणून, आणि हा. जाऊन तिकडे भेटला तो होता. केवढा मोठा, तो कळलाच नाही आपल्याला केवढा लागला होता तो. जाम मोठा होता. हा. कोकिरे आणि तो गोबरा. शेट्टी, तुला समजतंय काय? नहीं, नाही. थोड़ी थोड़ी समझता सब टाइटल डाल देंगे. हूँ मी सबटाइटल. पण रोनक, खरं सांग, गाव कसं वाटलं रे आमचा? म्हणजे आता फ्युचर मध्ये यायचं तर नाही ते. ऍक्च्युली रोनकची सासरवाडी इकडेच होणार आहे. म्हणजे आता जी होणार आहे ती इकडे, म्हणजे आपल्या कोकणातच होणार आहे. ट्रेनिंगला आलोय. रोनक, हा, ट्रेनिंगला. रोनक तसा आपला पाहुणा होणार आहे इकडून. फुल रिस्पेक्ट मागते अपने को. विजिटर शेट्टीला मी सांगते हा. विजिटर विजिटर. तो पण आता अर्धा पावना करून घेतो तिला इथे. शोधू आपण कोणतरी. चहा पाणी करू इकडे आपण. काका बोलू होते चाय साखर पाण्याचा प्रोग्राम वडा. करायचा तुझा. हा. चाय पाण्याचा बाकी रोनो विनो खालीस की नाही भाई यावर्षी? नाही रे. नाही अजून. नाही रोहन, यार आपला प्लॅन चाललाय रोहनाचा, पण काय नाही. योगेश खाल्लेस? यावेळेला अजून भेटले पण मला पण नाही भेटले तेव्हा. बघू आता, भेटले तर आपण ट्राय करू. तो गेला रे, पाऊस नाही पडला ना तसं. हा, तो पाऊस अजून पाऊस काय 4 दिवस चांगला हा पाऊस पडला. स्वच्छतेसाठी उपयोगाचा नाही ना. हा, तेच. एवढा वेळ आता आडिवरे एंटर करतोय आम्ही. आडिवऱ्यात यांचा चाललाय प्लॅन की वडापाव घ्यायचा आहे आणि पाणी बॉटल एक घ्यायची आहे. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो यार, खूपच. ते शोधतात जरा आता. हा, तो पण तिकडे झाला म्हणून इथून मध्ये जातो सेंटरला तो. आणि आपला माणूस आलेला आहे. माणूस आलेला आहे आपला. काय बोलतो सुमेध? काय मजेत, तू काय म्हणतेस? एकदम मजेत. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. चला, पण रॉड घेतलाय, बघूया जरा खूप दिवसानंतर. आलो फायनली आपल्या स्पॉटला. काय मिळालं तर दाखवेन तुम्हाला. मासा मिळू ना मिळू, पण मजा आहे इकडे गेला आल्यावर. एक जे सुख आहे ना, आनंद, एकदम शांत राहण्याचा, सगळं विसरून जायला. तुम्ही वडापाव खातोयस? वडापाव खातोस? आणलं नाही? काय? रवीकडनं आणि समोसा पण येतो राज्यात आणताय. मासा काय सापडला ना आपल्याला, त्यामुळे सगळेजण रिटर्न चालले. बाय बाय करूया बीचला. आता पुढचं जायचंय कशाही पॉईंट त्यांना दाखवायचा जरा, तर मग आंबोळकडे जाऊ. असं प्लॅन आहे आज. ना आता बीच बघ इकडून. बीच म्हणजे ऍक्च्युली टेबल पॉइंट आहे. हा स्पॉट सनसेट इकडे खतरनाक खूप. आणि आता हल्ली तर खूप फेमस झाले, खूप लोक येतात. हा बघा, आहेत लोक. आज शनिवार आहे ना, संध्याकाळी सनसेट नाही होत ना, त्यामुळे पाऊस आहे, त्यामुळे नाही जाऊ.
फायनली आम्ही आलोय कसोली बीचला. देवगळी बीच सनसेट पॉइंट. थोडं अजून रान वाढलं की मस्त वाटेल ना रे. रान नाही मोठे आहे. हा बघा आपला अक्कलकोट बीच. इकडे मोठा आहे. गगनगिरी बीच. काय का स्पॉट आलाय बघा. मध्ये जाय पण मस्त आहे, शांत आहे. सो फायनली ह्या स्पॉटला आलो आणि थांबणार आहे आता, कारण घरी जाऊन आहे ना दुसरीकडे पण जायचं आहे, प्लस वेगवेगळे अजून प्लॅन्स आहेत ते करायचे असतात. हे तर दोघे जण कंटाळले. हे म्हणतात की आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे, पण यांचं डिस्कशन अजून चालू आहे, ते चालूच राहू दे. तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा.